आण जे भाकरी झाल्या भाकरी केलं एवढ्या आम चटणी करू दे बसतोच तुझा रडत नवरा गेला ना रडत हसत खेळत राहायचं ना तर येणार आहे की नवरा का राहणार आहे तिकडच हा आज बस उद्याच बसते गाडीत लेकराला सोडा गेलाय स्वयंपाकाला पण हात लावणार गेली आज भात केलं हे चटणी करायची आहे नंतर काय कर म्हणले की रडत बसाली जायची होतीच बनवल्या समज हा गेली नाहीस का म्हणून जायची होती दोघं बी जायचं होतं आता तू असल्याला हात लावून बसू नको माय उठ तिथं मागे सरकून बस तिथं बस फोन लावतो द्या त्याला बॅलन्स बी टाकला का नाही की बॅलन्स संपले मोबाईल मध्ये रडायला बाप्पा बायको कांद्याची चटणी बनवू का ग संजना काय मला ती करणं गेला टाकी फटायचे कांदे काय राहतं तुला कांद्याचं तिखट लागलंय कांद्याचं तिखट लागलंय हा हा लागते तिखट लागलंय कांद्याचं बघ बाई मी एवढा स्वयंपाक केले रडणाऱ्या हिनं म्हणून हिनं रडणाऱ्या हिला कांद्याचं तिखट लागलंय सांगा तर मला काप म्हणायची होती मी कापले असते तुला डोळ्यात पाणी येऊ लागले तर हा एवढा नाटक करा समजे ना हा आता नवऱ्याला फोन लावतो तुझं बॅलन्स टाकणार गेला टाकतो म्हणला बॅलन्स लावा मी रडत बाई आताच्या पोरी नवरा गेला तर रडत बसतात फुगून बसतात बोलणार नोकरी आहे त्याचे आता कुठं स्वयंपाक केला तसंच काय भाकरच तेवढं केलं भात केलं भाजी भाकरी केला पण चटणी राहिली की आता तेवढी चटणीच राहिली गावची सून केलं स्वयंपाक करेल चांगलं लेकरं गावचे चांगले राहतात म्हणून गावची सून करणं आणलं चांगली राहत्या म्हणून काम करतात चुटू चुटू म्हणून हिनं कांदा कापाऱ्यात करायला नसतो कांदा कापल्यानं रडू येते हा झालं का नाही जेवायला आता भूक लागल्या जेवतीस का नाही आता आज जेवायचं नाही हा काय जेवणास नवरा आल्याशी जेवायचं नवरा आल्यावर जेवण आपण जातेस आता अगं माग फोन लावतो मी थांब जरा त्याला लावा मोबाईल मध्ये बॅलन्स बी नाही एक तुमची कांदा कापायला तर रडायला फुरू 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 काय शिकल्या का नाही कांदा फिंदा कापायला हा रडणाऱ्या लेख ठेव स्वयंपाक करायचा नवरा गावाला गेला तर फुसफुस करत बसल्या स्वयंपाक करणार गेल्या काय नाही थोडा माझा पाय दुखलाला तर मी स्वयंपाक केला आता उठून मग काहीच करणार गेला आता उभा हलवत बसली कांदा आता स्वयंपाक सगळा झालाय आता उगा चटणीला हलवू लागली आता पण चटणी तर बनलेल्या हा चटणी बनलेल्या मग कशी करते तिनं कांदा कापताना लसूण चिलताना मिरच्या वाटताना कशी करेल तिनं शिकवले असता नाही काय देखील बरं ना हा सगळं शिकवा लेकराला आता चांगलं आहे लेकरू देवा जेवायला सकाळी दुपारी जेवायला 3 वाजता भूक लागल्या मला थोडी दे तेवढी तुम्हाला राहू दे चटणी तुम्ही जेव आता मीठ नाही ना मिरची नाही खातोच कमी बनला तुम्हीच बनला की ते तूच केलीस की सगळं गॅसवर बसून आणि मीठ मिरची मी फक्त आणलेलं टाकाय नाही माय तूच कर लागते मी करते द्या म्हणून घेतलीस हातातलं इसकाटून नाचले की पानचट कडे बरं आता मी केलं नाही ते तुम्हीच केला तर मामा शिवाय देतो तुम्हालाच मला का तुझं नाव सांगते आता दुसरी करू अजून रड मस्त मस्त कर असं आलं आता कांदे कापताना ते हे होतंय असं डोळ्यात पाणी गेलं तिखट लागलं टमाट्याची कर आता कांद्याचे नको तुला रडा येऊ लागले टमाटे हे बघ करतात टमाट्याची कर पाणी त्याचं हे राहते की आंबट आंबट कर खात्यात बघ करतात
हा मला इथे थोडे छोटे छोटे फोड आल्यात की त्याचे टमाटे आंबट राहतात का तिखट राहतात? आंबट राहतात. कांदे राहतात तिखट, तर कांद्याने चरचर करणार नाही तर रडाले असे करून. आणि टमाट्यानं आता तिखट लागते म्हणाले. करतात हे कांदे तर फोड आल्यात की माझ्या हाताला म्हणून. कशाला खात माय हेच काय करू आता. तर टाकून बी द्या ना की त्याला हे टाकून कसं टेस्ट देऊ करावं आता? लागते. चांगलं लागतं ना? चांगली झाली आहे. हा. मला काही गोड लागलं, मला गोड लागणार नाही. बघ बाई उपास धरणारा म्हणले आणि आता लगेच तवापासून खायला सुरू केल्या. त्या खाणार नव्हतं. हं? तुम्ही चटणी मीठ जास्त पडलं म्हणलो की त्यासाठी घालतो थोडं. खाऊन बघितलेले सोय. हा. मग खा आता सगळेच आता पोटभर जेव. आता एवढे घेतलं तर खातो. खा नवरा जो कोणा उपाशी बसणारा म्हणलीस. बसतो उद्या आता. उद्या बसली जाता खायला. जेवतं. छान बघ महिन्याचा बोजवार चांगली याचा उपास धरतो धरतो म्हणे ना आता खावला बसल्या गोष्ट गोष्ट गोष्ट. हा भरला का पोट? बघ्याचा बोजवार. हे माय येते नवरा उद्या येते तस करली ये जेव ये बसली. आई ना गं. त्याचं म्हणणे उपास धरतो ये बसलो जे मातच करणे येते उद्या त्याला लेकराला सोडा गेला. जे आपण दोघे जे खा कशी का रागला चटणी खा खा बाई खा. तसं राग राग करणं उग करता मी राग 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 आला की मला खा. टाइम झालाय का? टाइम झालाय खा. टाइम झालाय का? चांगलं खा.